नमस्कार. भारतामध्ये इच्छा मृत्यू या संवेदनशील विषयावर मोठी चर्चा सुरू झाली ती हरीश राणा या तरुणाच्या प्रकरणामुळे. जवळपास 13 वर्षे एका बेडवर पडून राहिलेल्या हरीश राणाच्या आयुष्याची वेदनादायक कहाणी अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि त्यावर ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. 32 वर्षांचा हरीश राणा हा मूळचा उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचा रहिवासी होता. त्याचे स्वप्न इंजिनियर बनण्याचे होते आणि तो चंडीगडमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. मात्र 20 ऑगस्ट 2013 रोजी त्याच्या आयुष्यात एक भयानक अपघात घडला. तो आपल्या पीजीच्या 4थ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर तो कोमामध्ये गेला आणि त्यानंतर तो परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे जवळजवळ पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत राहिला. तो बोलू शकत नव्हता, चालू शकत नव्हता, स्वतः खाऊ शकत नव्हता आणि शरीर हलवण्याची ताकदही त्याच्यात नव्हती. त्याचे श्वास, अन्न आणि शरीराच्या अनेक गोष्टी पूर्णपणे ट्यूब आणि वैद्यकीय साधनांवर अवलंबून होत्या. हरीशच्या अशा अवस्थेमुळे त्याचे संपूर्ण कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले. त्याचे आई वडील जवळपास 13 वर्षे त्याची सेवा करत होते. त्याला उपचार मिळावेत म्हणून त्यांनी आपले घर सुद्धा विकले आणि आर्थिक अडचणींचा सामना केला. हरीशच्या आई वडिलांना आपल्या मुलाला अशा अवस्थेत रोज पाहणे अत्यंत वेदनादायक होते. डॉक्टरांनी हे स्पष्ट सांगितले होते की हरीशची बरा होण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. दिवस, महिने आणि वर्षे जात होती, पण त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तो एका जागी पडूनच राहायचा. तो हसू शकत नव्हता, रडू शकत नव्हता, अगदी स्वतःची भावना व्यक्तही करू शकत नव्हता. त्यामुळे शेवटी एका आई वडिलांनी अत्यंत कठीण निर्णय घेतला, आपल्या मुलासाठीच इच्छा मृत्यू मागण्याचा. यासाठी हरीशच्या कुटुंबाने प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की त्यांचा मुलगा 13 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेला आहे आणि त्याच्या आयुष्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही. मात्र त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने ही मागणी नाकारली. न्यायालयाने असे सांगितले की हरीश पूर्णपणे व्हेंटिलेटरवर अवलंबून नाही, त्यामुळे त्याला लाईफ सपोर्ट काढून घेण्याची परवानगी देणे योग्य ठरणार नाही. त्यानंतर हरीशच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानेही ही मागणी फेटाळून लावली, पण नंतर पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यावेळी न्यायालयाने डॉक्टरांच्या 2 वेगवेगळ्या वैद्यकीय समित्या स्थापन करून हरीशची तपासणी करून घेतली. या वैद्यकीय समित्यांनी दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले की हरीशची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि त्याची बरा होण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. या सर्व अहवालांचा आणि परिस्थितीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने अखेर एक ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हरीश राणाला पॅसिव्ह इच्छा मृत्यू देण्याची परवानगी दिली. याचा अर्थ असा की त्याच्यावर चालू असलेले जीवन टिकवून ठेवणारे उपचार किंवा लाईफ सपोर्ट हळूहळू थांबवता येतील. हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच महत्त्वाचा निर्णय मानला जातो. न्यायालयाने सांगितले की जेव्हा एखादा तरुण पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतो आणि त्याची बरा होण्याची कोणतीही आशा नसते, तेव्हा त्याला सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचा अधिकार असू शकतो. या निर्णयामुळे देशभरात इच्छा मृत्यू या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतात ऍक्टिव्ह इच्छा मृत्यू म्हणजे थेट औषध देऊन मृत्यू घडवणे अजूनही बेकायदेशीर आहे. पण पॅसिव्ह इच्छा मृत्यू म्हणजे जीवन टिकवून ठेवणारे उपचार थांबवणे काही विशिष्ट परिस्थितीत कायदेशीर मानले जाते. हरीश राणा प्रकरणामुळे या कायद्याबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली. तसेच डॉक्टर, कायदे तज्ज्ञ आणि सामान्य नागरिक यांच्यामध्येही या विषयावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. हरीश राणा प्रकरण हे केवळ एका व्यक्तीची कथा नाही, तर मानवी वेदना, कुटुंबाची असहाय्यता आणि जीवन मृत्यूच्या हक्कांबद्दलचा एक मोठा प्रश्न आहे. एका आई वडिलांना आपल्या मुलासाठी मृत्यू मागावा लागला हीच या घटनेची सर्वात वेदनादायक गोष्ट आहे. पण या प्रकरणामुळे भारतात सन्मानाने मृत्यू या हक्काबद्दल नवा कायदेशीर आणि सामाजिक विचार सुरू झालाय. त्यामुळे हरीश राणा केस हा भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा मानला जातो.